मैं हूं सलीम शेख और आप देख रहे हैं PTV 9 न्यूज़। एक ज़मीन उसमें बहुत बड़ा फ्रॉड हुआ है। लेन देन हुआ नहीं है, लेकिन उसके पेपर इलीगल तरीके से बना है। पार्टी बनाने वाली है जिन्होंने इनको धोखा दिया है, वो एक नामचीन वकील है। जब वकील ही धोखा करेंगे, गरीबों के साथ में अन्याय होगा, तो न्याय के लिए कौन सा दरवाजा जनता खटखटाएगी? किस तरह से उनके साथ में धोखा हुआ है, कब का मामला है? आपसे हम ये जानना चाहेंगे कि आपके साथ किस तरह से, किस प्रकार से एक वकील ने धोखा दिया है। तो उनने हमारे से बनावट कागज, स्टैम्प पेपर वगैरह किया, झूठा स्टैम्प थंब लगा के रजिस्टर के सामने किया, हमारी झूठी साइन किया और वो सब पेपर बना के हमारे ज़मीन को लूट दिया। हमारा पैसा लौट देने का जो वादा किया था, वो करारनामा किया था, वो भी नहीं दिया। और हमका ज़मीन था, वो ज़मीन जो करारनामा में हमारे हिस्से में आती है, वो भी नहीं दिया। और आज हम न्याय मांग रहे हैं पुलिस से, तो पुलिस से न्याय नहीं मिल रहा है। कोर्ट से मांग रहे हैं तो कोर्ट से भी न्याय नहीं मिल रहा है। कितना एरिया था आपका जो जिसका लेन देन हुआ और लेकिन व्यवहार नहीं कंप्लीट हुआ? वो एक अंदर लेन देन का व्यवहार 12 गुंठे का था, उसका हम तो छोड़ देते, लेकिन 2 गुंठे का ज़मीन हमको मिलना चाहिए, तो वो भी उसने हड़प कर दिया है। और खोटा स्टैम्प पेपर और खोटा साइन लगा के उसको हड़प किया है। और हमारे साथ निमेश वशा बैठे हुए हैं। आणि नरसिंह जगन्नाथ नायकाची पण माझ्याकडे पॉवर होती आणि त्या पॉवरच्या आधारे पहिले आम्ही 12 गुंठेची पॉवर घेतलेली, 10 गुंठेचा आमचा ऑलरेडी कन्व्हेन्स झालेला आणि 10 गुंठ्याचा कन्व्हेन्स झाल्यानंतर दुसऱ्या 2 गुंठ्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की बाबा त्याला स्वतःला जागा पाहिजे, म्हणून आम्ही त्याला ती लिहून दिली 2 गुंठे जागा त्याच्या नावावर. एक साधं खत पण झालेलं आहे, ते पण त्याच्या नावावर आहे. आणि सिव्हिल कोर्टामध्ये प्रोसिडिंग चालू असताना सिव्हिल कोर्टामध्ये, वसई कोर्टामध्ये म्हणा किंवा पालघर कोर्टामध्ये म्हणा, सगळ्या कोर्टामध्ये सगळ्या फेवरमध्ये, माझ्या फेवरमध्ये ते ऑर्डर्स आलेले आहेत. त्याच्यानंतर हे कोर्टामध्ये फेवरमध्ये ऑर्डर झाल्यानंतर इकडूनच्या भूमाफियाला घेऊन त्यांनी माझ्यावर अटॅक केला. त्याची चार्जशीट पण फाईल आहे, ती केस पण चालू आहे. अटॅक केला, काही लोक 15-20 लोक गुंड घेऊन तो माझ्याकडे आलेला माझ्या प्लॉटवर, आणि त्याची अजून कोर्टात तो दावा चालू आहे. कितना टाइम हो गया आपके साथ में ये फ्रॉड हुए? 27 साल हो गए। 27 साल में अभी तक कोई उसके ऊपर एक्शन नहीं लिया गया है। हमने पुलिस कंप्लेंट किया, पुलिस हमके ऊपर झूठा इल्जाम लगा के, एक जगह तो उसने 108 का कलम लगा के हमको पुलिस में अंदर करने का भी कोशिश किया, लेकिन कोकुन भवन में गया, उसमें हमको न्याय मिल गया। मैट कोटे से हमको न्याय मिल गया, उसका रिट पिटिशन लाया, तो अभी वो पुलिस रिट पिटिशन के हिसाब से उसके सामने जानी चाहिए, वो सामने नहीं जा रही है। आमचा ऑलरेडी कन्व्हेन्स झालेला आणि 10 गुंठ्याचा कन्व्हेन्स झाल्यानंतर दुसऱ्या 2 गुंठ्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की बाबा त्याला स्वतःला जागा पाहिजे, म्हणून आम्ही त्याला ती लिहून दिली 2 गुंठे जागा त्याच्या नावावर. एक साधं खत पण झालेलं आहे, ते पण त्याच्या नावावर आहे. आणि सिव्हिल कोर्टामध्ये प्रोसिडिंग चालू असताना सिव्हिल कोर्टामध्ये, वसई कोर्टामध्ये म्हणा किंवा पालघर कोर्टामध्ये म्हणा, सगळ्या कोर्टामध्ये सगळ्या फेवरमध्ये, माझ्या फेवरमध्ये ते ऑर्डर्स आलेले आहेत. आपके जो साइन है वो ओरिजिनल साइन नहीं है, थंब भी सही नहीं है। नहीं है तो अभी पुलिस की तरफ से आपको क्या सपोर्ट मिली अब तक? उसको कार्रवाई होना चाहिए ना। पुलिस क्या सपोर्ट करती है आपको? क्या पुलिस बोलती है? सपोर्ट क्या करती नहीं, उसकी बोलते तरफ ये से? सिविल मैटर है, इधर मत आओ, ऐसा ऐसा बोलती है ना। अच्छा, वकील है, इसकी वजह से ऐसा कुछ हो रहा ऐसा है? वो दबाव कर रहा है। वहाँ से कुछ इनकम वगैरह करते हैं वो पानी का टैंकर निकाल के पानी जनता को इलीगल तरीके से वो टैंकर निकालकर पानी निकालकर बेचते हैं। देते हैं। तुमच्या जागेत असलेली विहीर, त्या विहिरीतलं पाणी तुम्ही विकता आणि अनधिकृतरित्या तो पाणी विकता. नाही, माझ्याकडे जी विहीर आहे त्याच्यात मुळात 1.5 ते 2 फूट पाणी राहते आणि 4 मीटरच्या डायमीटरची विहीर आहे. माझ्या बाजूला लगत एक प्लॉट आहे आणि तो प्लॉटवाला ती माझ्या प्लॉटला लागून ती त्याची ट्रक उभी राहते आणि तो पाण्याचा टँकर उभा राहतो आणि त्यांनी ते एज्युम केलं की मी ते पाणी विकतोय. त्यामुळे माझा पाणी विकण्याचा काही प्रश्न येत नाही, कारण मी ऍडव्होकेट आहे आणि ऍडव्होकेटला कायदेशीर सगळ्या गोष्टी माहिती असतात की काय कायद्यामध्ये आणि काय कायद्यामध्ये नाहीये. आणि तुम्ही आता प्रत्यक्ष बघितली विहीर तर त्याच्यामध्ये 2 फूट पण पाणी नाहीये. त्यांनी तुमच्यावर असा पण आरोप केलेला आहे की जे नोटरी पेपर केलेला आहे, ज्या वकिलांनी पेपर नोटरी केलेला आहे तो वकील अस्तित्वात नाही, त्या बाबतीत तुमचं काय? ऍक्च्युली त्याला जो कोण साथीदार मिळालेला असेल किंवा हुशार माणूस मिळाला असेल, त्यांनी ऍडव्होकेट ची माहिती काढली बॉम्बे हायकोर्टामधनं की 503 हा जो रजिस्टर झालेला आहे तो कोण आहे नेमका. तर आता जेव्हा तुम्ही नोटरीची जेव्हा माहिती काढता तर नोटरीचं डिपार्टमेंट हे वेगळं आहे, ते मंत्रालयामध्ये आहे
आणि त्याची माहिती त्याला चुकीची मिळाली की हा 503 वर हा वेगळा ऍडव्होकेट आहे आणि हा MV शिंदे हा वेगळा नोटरीचा ऍडव्होकेट आहे आणि म्हणून मी फोर्जरी केली आणि टेम्परिंग केले, शिक्के बनवले म्हणून अशी खोटी तक्रार माझ्या विरोधात केली. त्याच्यानंतर मी मंत्रालयामध्ये स्वतः जाऊन ही सगळी कागदपत्र मंत्रालयामध्ये जाऊन आणली आणि तो MV शिंदे हा नोटरी आहे हे सगळं दाखवले कागदोपत्री पुरावे पोलिसांना आणि मग पोलिसांनी हे निकाली काढले. त्याच्यानंतर माझा जागेचा पोट हिस्सा मी केला. जागेच्या पोट हिस्सामध्ये कोर्टाच्या प्रोसिडिंगमध्ये नरसेश जगन्नाथ नाईकांनी सांगितलेलं आहे की मला हे संपूर्ण पैसे मिळालेले आहेत. माझा जेव्हा तलाठीमध्ये फेरफार झाला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे तलाट्याकडे तिकडे सही केलेली आहे की माझा विरोध नाहीये आणि तुम्ही त्याचा सातबारा फिरून टाका. त्याच्यानंतर त्याच्या भाचा चेतन गणपत नाईक याचं 2000 साली जेव्हा डॉक्युमेंट रजिस्टर झालेलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा मी ही निमिष वसायला जागा विकलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की निमिष वसायला ही जागा विकलेली आहे, मला याचे पैसे मिळालेले आहेत आणि माझी कुठल्या प्रकारची तक्रार नाही आहे. हे सगळं झालेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरे इतर जे जमीन मालक आहेत, हे जे इतर जमीन मालक आहेत या लोकांनी पण त्याला आम्हाला नोटरी करून दिलेलं आहे की त्यांना व्यवहार सगळ्यांना मान्य आहे आणि सगळ्यांना माहिती आहे हा व्यवहार झालेला आहे. आणि आता ही आताचा व्यवहार नाही आहे, 1999 साली 27 वर्ष झाली. 27 वर्षानंतर यांनी ही तक्रार केली पोलिसांकडे. 27 वर्ष झोपलेला का? त्याच्यामध्ये तुमच्यावरती एक तरी गंभीर आरोप असा केलेला आहे की एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे, तो 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर त्यांनी मागितलेल्या माहितीनुसार कोर्टातून आलेल्या सिरियल नंबरला तो मॅच होत नाहीये. नाही आता ज्या स्टॅम्प पेपर 25 वर्ष आधी 26 वर्ष आधी जो स्टॅम्प पेपर विकत घेतलेला, स्टॅम्प पेपरचं काय प्रिंटिंग प्रेस माझ्या घरी मी बनवलेलं नव्हतं. आता ज्याच्याकडनं स्टॅम्प पेपर विकत घेतला तो स्टॅम्प पेपरवाला, आता तो स्टॅम्प वेंडर कुठे आहे, काय आहे, जिवंत आहे, मेला आहे, त्याच्याशी माझा काही संबंध येत नाही आणि त्या स्टॅम्प पेपरशी पण माझा काही संबंध येत नाही. मुळात जेव्हा स्टॅम्प पेपर विकत घेतला आणि तिकडे तो स्टॅम्प पेपर, हा जो स्टॅम्प पेपर माझ्या कस्टडीमध्ये जो काय स्टॅम्प पेपर आहे तो स्टॅम्प पेपरच्या आधारे ते डॉक्युमेंट बनवलेलं आहे आणि त्या डॉक्युमेंट जे बनवलेलं आहे त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. प्रत्येक कोर्टाच्या प्रोसिडिंगमध्ये त्यांनी सांगितलंय की मी याला जागा विकल्या, मला याचे संपूर्ण पैसे मिळालेले आहेत सगळ्यात. मग आतापर्यंत एवढ्या प्रोसिडिंगमध्ये एवढ्या वर्ष कोर्टात केस चालू होती. 2010ची तुम्हाला आता रिसेंट सांगतो, 2010ला त्यांनी दावा दाखल केलेला. 2010च्या दाव्यामध्ये त्यांनी सांगितलंय की कुठलीच तक्रार अशी केली नाही की माझा स्टॅम्प पेपर चुकीचा वापरलाय, माझी चुकीची सही केलेली आहे, कुठंच नाही सांगितलं. 2023 पर्यंतचं डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवतो ज्याच्यामध्ये त्यांनी कोर्टाच्या प्रोसिडिंग मध्ये सांगितलंय की बाबा मला हे सगळं मान्य आहे.